आता एक महत्त्वाची बातमी, बीडमधील पराभवानंतर भाजपचा बी प्लॅन ठरल्याची माहिती समोर येते। मग पंकजा मुंडेंना राज्यसभेवर पाठवण्याचा विचार सुरू असल्याचा प्रश्न सध्या उपस्थित केला जातोय। उपमुख्यमंत्री फडणवीसांनी भाजपच्या केंद्रीय नेत्यांना विनंती केली, पंकजा मुंडेंचं पुनर्वसन होणार का याकडे आता सगळ्यांचंच लक्ष आहे। तर बीडमधून अतिशय महत्त्वाची बातमी आपण पाहतोय। या संदर्भात अधिकची माहिती देण्यासाठी आमचे प्रतिनिधी राहुल कुलकर्णी आपल्यासोबत जोडले गेले आहेत। राहुल, बीडमधील पराभवानंतर आता भाजपचा बी प्लॅन आहे का असा प्रश्न उपस्थित केला जातोय। काय अधिकची माहिती आहे, नेमकं काय ठरलंय भाजपच्या नेत्यांचं? असं किरण की ही दैनिक सकाळनं बातमी प्रकाशित केली आहे आणि त्यांच्या म्हणण्यानुसार राज्यसभेवरती त्यांना संधी दिली जाऊ शकते। आपण हा प्रश्न एनडीटीव्हीने त्यांची मुलाखत केली तेव्हाच विचारला होता, कारण महाराष्ट्रामध्ये ज्या पद्धतीचा लोकसभेला भारतीय जनता पार्टीला पराभव सहन करावा लागलाय, त्यानंतर विशेषतः मराठवाड्यामध्ये पंकजा मुंडे यांचं पुनर्वसन करून ओबीसी समाज जो दुरावला गेलाय त्याला अधिक जवळ करण्याच्या दृष्टीने काही प्रयत्न करण्याचा विचार भारतीय जनता पार्टीच्या नेत्यात असू शकतो। तर त्यावेळेला आपण जेव्हा विचारलं त्यावेळेला त्या असं म्हणाले की पार्टी नेतृत्वाचा हा निर्णय आहे। महाराष्ट्रामध्ये 2 जागा राज्यसभेच्या रिक्त आहेत। महाराष्ट्रामध्ये विधान परिषदेच्या 12 आणि राज्यपाल नियुक्त 12 अशा एकूण 24 जागा रिक्त आहेत। जर भारतीय जनता पार्टीला विधानसभा निवडणुकीमध्ये पुन्हा मोठं चांगलं यश मिळवायचं असेल तर या बातमीत म्हटलं त्याप्रमाणे देवेंद्र फडणवीस यांनीच विनंती केली आहे की पंकजा मुंडे यांना राज्यसभेवरती घ्यावं। मधल्या काळात ही पण चर्चा होती की ज्यावेळेला पहिल्यांदा मोदी सरकारच्या मंत्रिमंडळात नव्या चेहऱ्यांचं जुन्यांना काही संधी दिली त्यावेळेला पंकजा मुंडे यांना सुद्धा थेट संधी दिली जाईल, परंतु त्या दिवशी झालं नाही। ही शक्यता अधिक यासाठी वाढते की पंकजा मुंडे यांचा पराभव झाल्यानंतर ज्या पद्धतीच्या प्रतिक्रिया बीड नगर जिल्ह्यामध्ये येत आहेत त्यानंतर पंकजा मुंडे सारख्या नेत्यांचं इलेव्हेशन ज्याला आपण इंग्रजीमध्ये म्हणतो तसं करावं आणि त्यांना संधी द्यावी अशी चर्चा आहे। दिल्लीमध्ये जी कोर समितीची बैठक झाली त्या कोर समितीच्या बैठकीला स्वतः पंकजा मुंडे याही उपस्थित होत्या आणि त्या बैठकीमध्ये जो रोडमॅप ठरला त्या रोडमॅपमध्ये भारतीय जनता पार्टीचा जो मतदार आहे त्याला आकृष्ट करण्याचा प्रयत्न करावा आणि त्यात हा रणनीतीचा भाग असू शकतो। अगदीच राहुल, धन्यवाद तुम्ही दिलेल्या सविस्तर माहितीसाठी।